लाईफ पॉझिटिव्हच्या या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज माघ शुद्ध चतुर्थी, आज मंगळवार आणि मंगळवारी चतुर्थी आली आहे आणि त्यामुळे अंगारक योग निर्माण झालेला आहे. आज गणेश जयंती आहे आणि या गणेश जयंतीच्या निमित्ताने गणपतीचे काही सिद्ध मंत्र घेऊन मी आपणासमोर प्रस्तुत आहे. उजव्या बाजूला आपल्याला दोन गणपतींच्या भव्य दिव्य प्रासादिक रूपाचं दर्शन होत आहे. वरचा जो गणपती आहे, उजव्या बाजूचा वरचा पहिला गणपती, हा भोसलेकालीन ऐतिहासिक गणपती आहे. हा नागपूर येथे स्थित आहे आणि याला टेकडीचा गणपती असं म्हणतात. पिंपळाच्या झाडाखाली असलेला स्वयंभू जागृत असा गणपती, त्याचं मुखदर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आज गणेश जयंती आहे आणि गणपतीपुळे येथील यात्रा पण आज आहे. उजव्या बाजूला खालच्या चित्रामध्ये गणपतीपुळ्याच्या गणपतीचं आपल्याला दर्शन होत आहे. मंगलमूर्ती मोरया. गणपती सगळ्यांना सद्बुद्धी देवो, आपल्या जीवनातील विघ्न दूर हो, अशी गणपती चरणी विनम्र प्रार्थना करून आपण पुढच्या सादरीकरणाकडे जाऊया. आज आपण गणपतीचे खास विशिष्ट निवड केलेले मंत्र बघणार आहोत. मंत्र हे साधन आहे, साध्य नाही. मनातील नकारात्मकता काढण्याचं साधन आहे. मनामध्ये सकारात्मकतेचं बीज टाकण्याचं साधन मंत्र आहे. तुमचे मन शक्तिशाली बनविण्याचं साधन मंत्र आहेत. तुम्हाला बौद्धिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, आत्मिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत बनविण्याचं कार्य मंत्र करत असतात. मंत्र म्हणजे काय? मननात त्रायते इति मंत्र, ज्याचं मनन केल्यामुळे मनुष्य तरुण जातो भवसागर, तो मंत्र आहे. गणपती हा गुणपती आहे. गणपती हा गणांचा पती आहे. तो बुद्धिदाता आहे. तो एकदंत आहे. तो विघ्नहर्ता आहे. तो सुखकर्ता आहे. आणि असा गणपती आणि त्याचा आज जन्मोत्सव आहे. आज पृथ्वी तलावर गणेश लहरी संचारित होत आहेत. अतिशय पॉवरफुल, अतिशय प्रभावी या गणेश लहरी आहेत. साधकांनी साधना करून त्या लहरींच्या मार्फत स्वतःचा विकास करून घ्यावा, अशी त्यांना नम्र विनंती आहे. विश्वामध्ये अनेक मंत्र आहेत. विश्वात अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माचे मंत्र आहेत.
प्रत्येक विषयासाठी मंत्र आहे, प्रत्येक कामनेसाठी मंत्र आहे, निष्काम मनासाठीही मंत्र आहेत. मंत्र हे शब्दातून निर्माण होतात. शब्द हे ब्रह्म आहेत, ब्रह्मस्वरूप आहे. आणि त्यामुळे कोणत्याही देवतांचे मंत्र ऊर्जेने ओतप्रोत भरलेले असतात. मंत्रामध्ये शक्तिपात झाला असतो. मन शुद्ध करून, चित्त शुद्ध करून, भक्तीने जप केल्यानंतर मंत्राचे सकारात्मक परिणाम शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यावर दिसून येतात. गणेशाचे अनेक स्तोत्र आहेत. त्यातील एक स्तोत्र संतान गणपती स्तोत्र मी आधीच आपणासमोर सादर केलेलं आहे. माझ्या चॅनलवर जाऊन आपण ते बघू शकता. गणपतीच्या मंत्राकडे जाण्याच्या आधी एक गोष्ट आपणाला निवेदित करायची आहे. ज्या देवतेचं आपण आवाहन करतो आहे मंत्राद्वारे, त्याचं संपूर्ण ज्ञान साधकाला असणं आवश्यक आहे. आराध्य देवाचं चरित्र याचं आपण वाचन करायला हवं. त्या चरित्रातून त्याचे गुण आपण समजून घ्यायला हवे. त्या देवाचं कर्तृत्व आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि असं जर केलं तर साधकाच्या मनामध्ये त्या देवतेबद्दल भक्ती आणि प्रेम निर्माण होतं. आणि म्हणून वेद, उपनिषद आणि पुराण ग्रंथांमध्ये निरनिराळ्या देवांचं जे वर्णन केलेलं आहे त्याचं साधकांनी यथाशक्ती वाचन करायला हवं. देवी पार्वतीच्या इच्छाशक्तीने निर्माण झालेला गणपती भगवान शिवाने त्याला वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं. एकदंत, वक्रतुंड असं ते मनोहर रूप आहे. तसा हा गणपती हा निराकार दिव्यत्व आहे. त्याला देवी पार्वतीने आकार दिला आणि भगवान शिवानी त्याला वेगळा रूप दिलं. भक्तांच्या हितासाठी त्यांनी आपलं भव्य दिव्य रूप धारण केलेलं आहे. गणपती हा ज्ञानाचा देव आहे आणि म्हणून व्यासांनी त्याला विनंती केली की बाबा तू मला लिहायला मदत कर. तो गणांचा अधिपती आहे. गण म्हणजे समूह. हे ब्रह्मांड अणु, रेणू, परमाणू यांनी भरलेला आहे. आणि या अणु, रेणू मध्ये, परमाणूंमध्ये ऊर्जा आहे. या अणु, रेणू, परमाणूंच्या ऊर्जा स्त्रोताचा स्वामी गणपती आहे. अस्तित्वाच्या, भौतिक अस्तित्वाच्या विविध अणुऊर्जांना, त्यांच्या गटांना नियंत्रित करणारी व्यवस्था
म्हणजे गणपती. जर ही व्यवस्था नसती तर विश्वात अराजकता माजली असती. हे अणु रेणू, प्रत्येक सजीव, प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये मंडलाकार गतीने सातत्याने फिरत असतात. अखंडम मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. गणपती विश्वात सुव्यवस्था आणतो आणि म्हणून भगवत तत्व असं म्हणतं, गणपती हा वैश्विक बुद्धिमत्तेचा स्वामी आहे. वैश्विक बुद्धी संपदा ही गणपतीपाशी आहे. म्हणून तो लंबोदर आहे, म्हणून तो लंबकर्ण आहे, म्हणून त्याची सोंड ही लांब आहे पण वक्राकार आहे. शिवपुराणानुसार रिद्धी आणि सिद्धी या गणेशाच्या पत्नी आहेत आणि या पत्नींपासून त्याला शुभ आणि लाभ असे 2 पुत्र प्राप्त झालेले आहेत. शुभ हा रिद्धीचा मुलगा आहे तर लाभ हा सिद्धीचा मुलगा आहे. शुभ आणि लाभ हे जीवनातील मांगल्याचे प्रतीक आहेत, क्षेमाचे प्रतीक आहे. अर्थ एकच आहे. गणपतीच्या पूजनाने, एकट्या गणपतीच्या पूजनाने रिद्धी, सिद्धी, शुभ आणि लाभ हे सर्व प्राप्त होतात. मग गणपतीचं पूजन हे आद्य पूजन असण्यामागचं कारण आपल्याला ज्ञात झालं असेल. आपण काही निवडक शक्तिशाली गणेश मंत्रांचा विचार करणार आहोत. हे अत्यंत सिद्ध मंत्र आहेत, परिपूर्ण मंत्र आहेत, सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असलेले मंत्र आहेत, प्रचंड शक्ती संपन्न असे मंत्र आहेत. साधनेमध्ये सातत्य असायला हवे. जीवनात येणारे सगळे अडथळे दूर करण्याची शक्ती मंत्रांमध्ये आहे. याचे सकारात्मक परिणाम केवळ साधकालाच अनुभवता येतील. सगळ्यात पहिला मंत्र आपण बघूया. एका स्तोत्रातील हा श्लोक आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अत्यंत प्रासादिक मंत्र आहे. वक्रतुंड, तुझे तोंड, सोंड वक्र आहे. तू महाकाय आहेस आणि तुझी प्रभा कोटी कोटी सूर्या इतकी तेजस्वी आहे. एक गोष्ट सांगावीशी वाटते. जसा साधक साधना करत जाईल तशी त्याची प्रभा वाढत जाईल. ऑरा रुद्राक्ष धारण करणाऱ्याच्या
व्यक्तीच्या भोवतालची प्रभा हळूहळू बदलत जाते, तशी साधना करणाऱ्या व्यक्तीच्या भोवतालची प्रभा हळूहळू बदलत जाते. हा गणेश मंत्र संपत्तीसाठी आहे. गणेश समृद्धीची देवता आहे. गणेश आध्यात्मिक ज्ञानाची देवता आहे. हे प्रभो, तू वक्रतुंड आहेस. तुझी सोंड वक्राकार आहे. तुझे शरीर विशाल आहे. तुझे तेज सामान्य नयनाने बघण्यासारखे नाही. ते अनेक सूर्यांच्या प्रकाशा इतके आहे. तू माझे जीवन निर्विघ्न कर. माणसाच्या जीवनात येणाऱ्या अनेक अडथळे कलियुगामध्ये अनेक सद्वर्तनी व्यक्तींना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. त्यावेळेला हा मंत्र सौभाग्य, बुद्धिमत्ता, समृद्धी प्राप्त करण्यासाठी साधकाला मदत करेल. म्हणून म्हणा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. दुसऱ्या मंत्राकडे जाऊया. हा गणेश गायत्री मंत्र आहे. अनेक देवतांच्या गायत्री मंत्रावर मी एक व्हिडिओ केलेला आहे. माझ्या चॅनलला भेट द्या, तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. आपण या ठिकाणी फक्त गणेश गायत्री मंत्राचाच अभ्यास करणार आहोत. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. सर्व जगत व्यापलेल्या एकदंत, ज्याचं सोंड वक्राकार आहे, त्या गणेशाला आम्ही प्रार्थना करतो. त्या देवतेच्या महान बुद्धीचं आम्ही स्मरण करतो, ध्यान करतो आणि त्याला आम्ही विनंती करतो की आमची बुद्धी त्याच्या ज्ञान प्रकाशाने उजळून जावी. ज्याला जीवनामध्ये नम्रता प्राप्त करायची आहे, ज्याला आपल्यामध्ये धार्मिकता, आध्यात्मिकता यावी असं वाटतं, ज्याला उच्च कोटीची बुद्धिमत्ता संपादन करायची आहे, अशा व्यक्तीने, अशा साधकाने गणेश गायत्री मंत्राचा जरूर सातत्याने यथाशक्ती यथावेळ असा जप करावा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. तिसऱ्या मंत्राकडे जाऊया. गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धिविनायकाचा अत्यंत सिद्ध, प्रसिद्ध आणि परिणामकारक मंत्र आपण बघूया. सिद्धिविनायक, जो सर्व सिद्धींचा दाता आहे, असा विनायक आहे. ओम नमो सिद्धिविनायकाय सर्व कार्यकर्ते सर्व विघ्न प्रशमनाय सर्व राज्य वश्यकरणाय सर्व जन सर्व स्त्री पुरुष
आकर्षणाय श्रीं ओम स्वाहा. सिद्धिविनायक म्हणजे सिद्धींचा स्वामी, ज्ञानाचा मालक, ज्ञानाचा स्वामी, ज्ञानाचा भंडार पालक. तू बुद्धी आणि आनंद देणारा आहे, प्रमोद देणारा आहे. तुमच्यामुळेच आमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होते. तुमच्यामुळेच सर्व अशक्य गोष्टी शक्य प्राय होतात. अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी लागणारे प्रयत्न आम्ही करत असताना येणाऱ्या सर्व अडथळ्यांना तू दूर करतो. तुझे रूप मोहक आहे. तुझ्या कर्तृत्वाने, तुझ्या दर्शनाने, तुझ्या प्रभेने तू सर्वांना मंत्रमुग्ध केलेला आहेस. सर्व जगातील सर्व स्त्री आणि पुरुष तुला वश्य आहेत. तू त्यांचा स्वामी आहे. हे सिद्धिविनायका, माझ्यावर कृपा कर. शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्तीसाठी, तसेच जगातील संसाररत माणसाला भौतिक सुखप्राप्तीसाठी आणि व्यक्तीचा सामाजिक प्रभाव वाढवण्यासाठी या संस्कृत मंत्राचा दररोज 108 वेळा जप केल्यास साधकाला या सर्व सिद्धी प्राप्त होतात. जीवनामध्ये माणसाला अनेक आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं. घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही. आलेल्या पैशाला अनेक वाटा फुटतात आणि मग गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्य ऋण घेतो, कर्ज घेतो. त्या कर्जाचे हप्ते थकत जातात. कर्जावरचं व्याज चक्रवाढ पद्धतीने वाढत जात. घरात दारिद्र्यता येते, अशांतता येते. ची परिस्थिती अनेक ठिकाणी आपण बघतो. अशा व्यक्तींनी ऋणहर्ता गणेश मंत्राची साधना सिद्ध करून, हे मंत्र सिद्ध करून केल्यास 3 महिन्याच्या कालावधीत त्यांचे ऋण हळूहळू फिटत जाईल आणि त्यांच्या घरी लक्ष्मी निवास करेल. ऋणहर्ता हे गणेशाचं दुसरं नाव आहे. त्याचा अर्थ संपत्ती देणारा आहे. ऋणम हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ कर्ज. हर्ता म्हणजे हरण करणारा. फार सोपा मंत्र आहे. एका ओळीचा मंत्र आहे आणि त्यामध्ये 2 बीज शब्दांचा वापर केलेला आहे.
हुम आणि फट. बघा मंत्र बघा. ओम गणेश ऋणम छिंदी वरेण्यम हुम नमः फट. ओम गणेश ऋणम छिंदी वरेण्यम हुम नमः फट. ओम गणेश ऋणम छिंदी वरेण्यम हुम नमः फट. सोपा मंत्र आहे. माझ्या ऋणाचं छिंदी छिन्न विछिन्न करून टाक. माझ्या ऋणाला मला ऋणमुक्त कर. माझ्या जीवनामध्ये संपत्ती आणि समृद्धी येऊ दे. माझ्या जीवनातील कर्ज आणि दारिद्र्य दूर कर. मंगळवारी या ऋणहर्ता मंत्राच्या उपासनेची सुरुवात केल्यास अतिशय फलदायी फल प्राप्त होतात. उपासनेला सातत्य हवे. मंत्र म्हणजे चमत्कार नाही. मंत्र म्हणजे अंधश्रद्धा नाही. मंत्र हे सिद्ध पुरुषांनी तपश्चर्येतून तयार केलेले आहेत. कोणीही मंत्र निर्माण करू शकत नाही. त्यामुळे ज्या लोकांना संपत्ती आणि समृद्धी हवी आहे, जीवनातून कर्जातून मुक्तता हवी आहे, जीवनातील दारिद्र्य आणि दुःख दूर करायचे आहेत, त्यांनी गणेशाची वरील मंत्राद्वारे अवश्य पूजा करावी. ओम गणेश ऋणम छिंदी वरेण्यम हुम नमः फट. हा मंत्र एका जागी बसून जागा सिद्ध करा. एका जागी 3 तास 40 मिनिटं बसली की ती जागा तुमच्यासाठी सिद्ध होते. तुम्हाला जसं जमेल तसं 11, 21, 108 वेळा या मंत्राचा जप करा. आधी स्वतःला शुद्ध करा. शारीरिक आणि मानसिक शुद्धी आवश्यक आहे. गणपतीची पूजा करा. गणपतीला मनोभावे नमस्कार करा. गणपतीला दूध आणि पाण्याने अभिषेक करा. गणपतीला दुर्वांकुर वाहा आणि हा मंत्र म्हणा 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा. जसा म्हणेल तशी साधना वाढवत चला. हा मंत्र म्हणताना तांब्याच्या भांड्यामध्ये समोर पाणी ठेवा. ते पाणी या मंत्राने सिद्ध झाल्यावर पिऊन टाका. तुम्हाला अधिक कार्य करण्याचा उत्साह निर्माण होईल आणि तुमचं वर झालेलं ऋण दूर होण्यास आपणच प्रेरित व्हाल, कार्यरत व्हाल. गणपती आपल्या कर्तृत्वाला साथ देईल. तो आपल्या पाठीशी उभा राहील. आपल्यावरील संकट दूर करेल अशी श्रद्धा बाळगा. काही गणेश मंत्रांचा गणेश जयंतीच्या पावन पर्वावर आपण विचार केला. गणेश मंत्र अनेक आहेत, परंतु व्हिडिओ फार लांबेल म्हणून आपण या ठिकाणी मंत्रांना विराम देतो आहे. गणेश मंत्रांचा जप केल्याने पुढील फायदे होतात. गणपती हा पार्वतीचा पुत्र आहे. शंकराने त्याला विलक्षण असे सुंदर दुसरे रूप दिलेले आहे. पार्वतीच्या परवानगीने देवी लक्ष्मी गणपतीला आपला पुत्र मानते.
त्यामुळे गणपतीची आराधना केली की लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते, हे लक्षात घ्या. लक्ष्मी आपोआपच येईल. समृद्धी, विपुलता, संपत्ती, आनंद, पैसा, सौभाग्य, सर्व भौतिकी यश तुम्हाला प्राप्त होईल गणपतीच्या आराधनेने. परंतु एकच विनंती आहे, आराधनेमध्ये सातत्य ठेवा, श्रद्धा ठेवा, मन पवित्र ठेवा. आणखीन एक संदेश आहे की रोज एक सत्कर्म करा, गरजू माणसाला मदत करा. देवी सरस्वती ही विद्येची देवता आहे. तसाच गणेशा विद्वत्ता, शैक्षणिक यश, बुद्धी, कुशाग्र बुद्धी, मन. कुशाग्र बुद्धी म्हणजे कुशलता युक्त बुद्धी, स्किल्ड इंटेलिजन्स म्हणजे कुशाग्र बुद्धी. कुशाग्र बुद्धी, परत सांगतो, स्किल्ड इंटेलिजन्स. मन, ज्ञान, ध्यान, मनाची ताकद आणि आध्यात्मिकता ही गणपती पूजनामुळे, गणपतीच्या मंत्रामुळे प्राप्त होते. प्रत्येक शुभ कार्याला गणपतीची पूजा केली जाते. त्यामुळे गणेश मंत्रांचा जप शुभ आणि दिव्यकारक आहे. गणेश मंत्रांचा जप केल्याने शत्रू साधकाच्या जीवनातून निघून जातो. साधकाला स्वतःचे लक्ष साध्य करता येते, इप्सित साध्य करता येते. मनातील शंका कुशंका यांना विराम मिळतो, भीती नष्ट होते. गणेश मंत्राचा जप केल्याने प्रयत्नांना यश मिळते. गणेश मंत्र म्हणजे चमत्कार नव्हे. गणेश मंत्र एक प्रेरणा आहे अधिक प्रयत्न करण्यासाठी. गणेश मंत्र एक प्रेरणा आहे योग्य दिशेने प्रयत्न करण्यासाठी. आणि योग्य दिशेने प्रयत्न केला की प्रगती आपोआप होते, प्रगतीला गती मिळते. प्रगतीला गती मिळते म्हणजे कायनेटिक एनर्जी निर्माण होते. आणि व्यक्ती ही सद्व्यक्ती, सद्वर्तनी व्यक्ती होते. आणि सद्वर्तनी व्यक्ती ही सत्याच्या मार्गावर चालते. आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला कली घाबरतो. त्यामुळे कलियुगामध्ये उपासना हे साध्य आहे. उपासनेला दृढ चालवावे. ओम गंग गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या गणेश जयंती निमित्त गणेश चरणी प्रार्थना करतो, निवेदन करतो. सर्व साधकांना योग्य मार्ग दाखव. त्यांच्या जीवनातील दुरित दूर कर, भीती दूर कर, भय दूर कर. त्यांना बुद्धी दे, सिद्धी दे, लक्ष्मी दे आणि सरस्वतीचा कृपा कटाक्षही दे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन विषयांसाठी कॉमेंट करा. धन्यवाद.